माऊलीत मुक्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू। विठू माऊलीचं स्वरूप जे असतं ते आई वडिलाचं स्वरूप असतं, ज्याला आपण राधाकृष्णाचं स्वरूप आहे ते राधाकृष्ण जे आहे, रुक्मिणी आहे, कृष्ण आणि रुक्मिणी हे जेव्हा श्रीकृष्णाचे जे भक्त होते पुंडलिक, हे जेव्हा आपल्या आई वडिलाची सेवा करत होते त्यावेळी कृष्ण त्यांना भेटायला जातो आणि ते त्यांना काय करतात, वीट मारून घेतात आणि ते काय करतात, विटेवर उभे होतात, म्हणून त्यांचं नाव तेव्हा विठ्ठल पडते आणि रुक्मिणी माता। तर अशा विठू माऊलींचं जे आपल्या आषाढी एकादशीला जे आपण दर्शन घ्यायला आता वारकरी लोक जाणं सुरू झालेलं आहे, पायदळ त्यांचं जे मार्गी लागलेले आहे पंढरपुराच्या दर्शनासाठी, तर ही विठू माऊली आपल्या आईवडिलाचं स्वरूप आहे, जे आपल्या घरामध्ये विठू माऊली जी आहे जिवंत स्वरूपामध्ये आईवडिलाच्या स्वरूपात आपल्या घरात वास करत आहे। म्हणून आईवडिलाला जपणे किंवा आईवडिलाची किंमत ठेवणे म्हणजेच आपण आपल्या विठू माऊलीची किंमत ठेवतो असा तो भाग होतो। आणि इथे फारच विशेष अशा गोष्टी आपल्याला वेदांच्या घरी बघायला मिळालं आणि खूपच प्रसन्न असं वाटलं। म्हणतात ना की कुठे गेल्यानंतर जर आपल्याला मनात समाधान वाटत असेल तर त्या गोष्टीतून जे मनात एक त्याला सकारात्मक जे निर्माण होते एखादी गोष्ट। आणि आमच्याकडे कालच विषय निघाला होता की माम उद्या गुरुवार आहे आणि मला गजानन महाराजांचा उपवास असतो आणि आता अचानकपणे मला वेदांतनी काही जुन्या गोष्टी दाखवल्या, त्यामध्ये आम्हाला आमची माऊली सापडली आणि माऊली मिळाल्याबरोबर आपल्याला पहिला आशीर्वाद माऊलींचा मिळाला। आणि मी अपेक्षा करते की ही माऊली आपल्याला 29 तारखेनंतरच्या कार्यक्रमात नक्की अशी म्हणेल की माझ्या शेगावाला तुम्ही नक्की या सगळ्यांनी। आणि त्या दिवशी जर आपलं असं शुभ कार्य जर त्या दिवशी झालं 29चं अति उत्कृष्ट, तर आपलं निश्चितच शेगावला जाणे किंवा माऊलीचं दर्शन घेणे, मला असं वाटतं की ते योग्य वेळ आपल्यासाठी घेऊ नये। आणि कोणत्याही गोष्टी ज्या घडत असतात त्या अचानकपणे नाही, तर त्या गोष्टीला काय म्हणायला लागतं की योग येत असतो। जसं आम्ही सप्तशृंगीला गेलो होतो त्या दिवशी आचलचा वाढदिवस होता आणि आचलला तिथे प्रत्येकाला कुंकू हातामध्ये मिळालं होतं आणि ते कपाळाला लावायचं होतं, पण जे आचलला विशेषतः तिथे रुपया मिळाला होता है ना कुंकूमध्ये। आणि हांडे सरांनी म्हटलं होतं त्यावेळेला की आज म्हणजे आचलचा वाढदिवस नाही आहे, सप्तशृंगी मातेचा वाढदिवस आहे। म्हणून म्हणत असतात की मनुष्य स्वरूपामध्येच देव असतो, तुम्ही देव मंदिरात शोधायला जाऊ नका, आपल्यामध्येच असतो। एकमेकाचा आदर सन्मान करणं म्हणजेच काय असतं, देव असतो। तर खूप खूप धन्यवाद आणि आभार तुझे वेदांत, की आज तुझ्या घरी आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं। आणि विशेषतः म्हणजे आता जेव्हा आपण इथं पदक्रमण सुरू होतं आपलं इकडे यायचं होतं, तर कनकच्या आईने म्हटलंच होतं कुछ नया कुछ तो भी सिखाना ना हमारे बच्चों को। तर मी असंच म्हटलं होतं की नया जरूर सिखाऊंगी, क्योंकि मैं पहले नहीं बताती, वहाँ जाने पर जो भी होता है मैं उसको बहुत नया बना देती हूँ और बहुत स्पेशल भी हो जाता है। आणि खूपच स्पेशल अशी गोष्ट इथे झाली। तर धन्यवाद।